आकाशात उडणारे साबुदाणे वडे आणि साबुदाणे वड्यांबरोबर दिलेली ढीगवर चटणी बघून तुम्हाला तर कळलंच असेल की मी आज कुठे आली आहे। नमस्कार मित्रांनो, मी तुमची लाडकी वडापावकर। आज आम्ही आलो आहे नाशिकच्या सायंताराला, ज्याची सुरुवात 1969 साली झालेली आणि आता त्याला 56 वर्ष झालेली आहे। 56 वर्षापासून ते आपल्या हातची चव नाशिकच्या लोकांना तर देत आहेत, पण आज आम्ही टेस्ट करायला आलो त्यांच्याकडचा स्पेशल साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी, जे नाशिकमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे। तर सायंताराचा हा साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी कशी बनते ते चला बघूया आणि आपण टेस्ट पण करून बघूया की कशी लागते तिथं। चला। सायंताराचा साबुदाणा वडा म्हणजे नाशिककरांचा जीवकी प्राण। मुंबईमध्ये जसे लोक आवडीने वडापाव खातात, तसेच नाशिकमध्ये सकाळ ते रात्रीपर्यंत लोक आवडीने साबुदाणा वडा खातात। नाशिककरांचं मन जेवढं मोठं आहे तेवढाच आकाराने मोठा हा साबुदाणा वडा आहे। इथे मिळणारे साबुदाणे वडे हे आकाशात उडवले जातात। बघितलात तुम्ही, इथे हा साबुदाणा वडा तळण्याची ही युनिक स्टाईल आहे, जी मला तर सर्वात जास्त आवडते आणि तुम्हाला पण ही सायंतारामध्येच बघायला मिळणार आहे। इथे तुम्हाला साबुदाणा वडा तर मिळतोच, पण त्याबरोबर तुम्हाला बटाटा कचोरी सुद्धा मिळते, जी दिसायला गोल, बाहेरून गोल्डन क्रिस्पी आणि आतून स्टफिंग भरलेली बटाटा कचोरी असते। तुम्हाला माहितीये का, इथे साबुदाणा वडा आणि ही बटाटा कचोरी खायला एवढी लोक गर्दी करतात ना, आणि त्याच बरोबर जी मिळालेली चटणी असते ना, ती शेंगदाण्याची चटणी इकडची लोक बोट चाटून चाटून खातात। मी तर पहिल्यांदाच बघितलं, उपवास असो किंवा नसो, पण ह्या सायंताराला साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी खायला जी गर्दी लागते ना, ती मी गर्दी कुठेच बघितली नाहीये। इथे दादांनी कढईतून गरमागरम साबुदाणे वडे बाहेर काढलेले आहेत आणि साबुदाणे वडे बघा किती गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी दिसत आहेत। ते खरं सांगते तर ह्यांची शेंगदाण्याची चटणी पण लाजवाबच असते, ज्यामुळे लोक आवडीने शेंगदाण्याची चटणी डबल घेऊन खातात। इथे साबुदाणे वडे तुम्ही काढलेले तर बघितलात, पण हे साबुदाणे वडे इथे 5च मिनिटात संपणार आहेत। म्हणजे विचार करा, लोक इथे साबुदाणा वडा खातात सुद्धा आणि पार्सल नेतात सुद्धा। साबुदाणा वडा कढईभर तळून झाल्यानंतर दादांनी आता तळायला घेतलेली आहे ती बटाटा कचोरी, आणि बटाटा कचोरी खूप सॉफ्ट असते, त्यामुळे तिला प्रेमाने तळावं लागतं। तिला काय उडवू शकत नाही, पण ती प्रेमाने तळली जाते। आणि तुम्हाला माहिती आहे का, इकडच्या बटाटा कचोरीमध्ये जी स्टफिंग भरलेली असते ना, ती टेस्टला अप्रतिम असते आणि ती शेंगदाण्याच्या चटणी बरोबर इतकी भारी लागते ना। इथे बटाटा कचोरी तळून होईपर्यंत आपल्याला थोडा वेळ धीर धरावा लागणार आहे, कारण की गरमागरम बटाटा कचोरी आणि साबुदाणा वडाच इथे आपल्या प्लेटीत येणार आहे। बघितलात तुम्ही किती गोल्डन क्रिस्पी दिसते ना बटाटा कचोरी, जशी आहे तशीच एकदम गुबगुबीत। मला तर सर्वात जास्त आवडते बटाटा कचोरी आणि साबुदाणा वडा, तो पण नाशिकच्या सायंताराचा। इथे आपली बटाटा कचोरी बनून तयार झालेली आहे, जी दिसायला तर भारी दिसते आणि दादा इथे पटपट प्लेटिंग लावत आहे, ज्यामध्ये काही प्लेटमध्ये फक्त साबुदाणा वडा आणि चटणी दिली जाते आणि काही प्लेटमध्ये साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी आणि ढीगभर चटणी। ही चटणी तुम्ही खाऊ पण शकतात आणि पिऊ पण शकतात। तुम्ही जर सायंताराला कधी आलात तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिलं घ्यायचं आहे टोकन। जर तुम्हाला साबुदाणा वडा आवडत असेल तर, नाही तर कचोरी आवडत असेल तर, टोकन घेतल्यावरती या दादांकडे यायचं, त्यांना टोकन द्यायचं आणि दादा इथे झटपट आपल्याला आपल्या आवडतीची डिश आपल्या हातात देणार। सायंताराची एक गोष्ट सगळ्यात भारी आहे की तुम्ही इथे जेव्हाही जाल तर तुम्हाला इथे साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी गरमागरमच खायला मिळते। तर इथे मी माझं टोकन घेतलेलं आहे, तर आपण साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी घेऊया। दादांना टोकन दिल्यावरती दादांनी मला एक प्लेट मध्ये साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी ढीगभर चटणी बरोबर दिली। हे बघून माझा आनंद गगनात मावत नव्हता। इथे आपल्याला प्लेट भेटलेली आहे, ज्याच्यामध्ये साबुदाणा वडा आणि बटाटा कचोरी आहे, ती पण जबरदस्त शेंगदाण्याच्या चटणी बरोबर। ही प्लेट आम्हाला 45 रुपयाला भेटली आणि तुम्ही साईज बघू शकता साबुदाणा वड्याची किती मोठी आहे। मला तर अक्षरशः खरंच खूप आवडला। आपण टेस्ट करून बघूया की कसा लागतो तो। खूप क्रिस्पी पण आहे साबुदाणा वडा, टेस्ट करूया आपण। वाव, जसे नाशिककर बोलतात तशीच ओरिजिनल टेस्ट आहे साबुदाणा वड्याची। आता आपण बटाटा कचोरी टेस्ट करून बघूया। ही आहे भली मोठी बटाटा कचोरी, ज्याच्यामध्ये स्टफिंग असते। मी बटाटा वडा खूप खाल्लाय, बटाटा कचोरी इकडेच खाते सायंताराची। वाव, सरळ ढगात एवढी जबरदस्त आहे बटाटा कचोरी, बाहेरून क्रिस्पी आतून सॉफ्ट, टेस्ट खतरनाक। नाशिकला आलात ना तर नक्की सायंताराला व्हिजिट करा आणि त्यांचा जबरदस्त साबुदाणा वडा आणि बटाट्याची कचोरी तुम्ही नक्की टेस्ट करा।